मैं बोलूँगा सब बोलेंगे। ये 2012 जो मुसलमान समाजाचा जो पवित्र सण आहे बकरी ईद, त्याची नमाज आता इथे दुर्गाडीच्या इथे अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत आणि पवित्र वातावरणात पार पडलेली आहे। आणि आता ह्याच्यानंतर जे काही कुर्बानीचा कार्यक्रम होणार आहे तो त्यांच्या प्रत्येकाच्या आपण ज्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेलं त्या ठिकाणी होणार आहे। हा त्यागाचा असा पवित्र दिन आहे आणि त्या त्यागाच्या पद्धतीनेच या पवित्र सणाचं पालन व्हावं ही अपेक्षा आहे आणि ती त्याप्रमाणे मुस्लिम समाजातले प्रमुख नेते जे आहेत त्यांनी सांगितलेलं पण आहे। आमची आपल्या सर्वांना विनंती आहे की बकरी ईदचं जे आपण पालन करता आहात, त्या पवित्र प्रथेचं पालन करतात ते अतिशय शांततेने आनंदाने करावं। आणि एक विनंती अशी आहे की त्याचं जे आपण कुर्बानी करता त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर टाकणे हे यांनी इतर धर्मियांच्यासुद्धा त्याच्यात भावना दुखावू शकतात, तर ते कृपया करू नये। आपापला सण आपापल्या पद्धतीने शांततेने पार पाडावा असे परत एकदा आपल्या सगळ्या लोकांना, सगळ्या मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या मनापासून शुभेच्छा। मेरी मजलिस मुशावरीन औकाफ की जानिब से हम तमामों की जानिब से ईद उल अज़हा की पुरखुलूस मुबारकबाद, खासकर मुस्लिम समाज को और कल्याण शहर के तमाम शहरियों को उमूमन ईद की मुबारकबाद। और ये त्यौहार इंशाअल्लाह बड़े खुशअसलूबी से एकदम अमन के वातावरण में पार हो गया है और हो जाएगा इंशाअल्लाह। बाकी के कुर्बानी का जो मसला है, सफाई का खास ख्याल रखें। और एक और बात यह है कि जो बड़े जानवर की कुर्बानी सेंटरों पर होने वाली है, उसको ले जाते वक्त और गोश्त को ले आते वक्त ढक कर ले आवे, खून में सने हुए कपड़े वहीं छोड़ देवे। औजार जो लेकर जाएंगे उसको कुर्बान करने के लिए, ज़बा करने के लिए, वो औजार को ढक कर ले आए और ढक कर ले जाएं। ये दो चार चीज़ें खास कर घर के बड़ों ने ताकीद के साथ में समझना है।